माझं खरं तर या छापील उत्तरावर आक्षेप आहे. सभापती महोदय, माझा पहिला प्रश्न आहे की कोकणासाठी महत्वाचा असलेल्या सागरी महामार्गाच्या कामासंदर्भातला हा प्रश्न विचारत असताना याच्यामध्ये 2,000 रुपयाचा खर्च हा 10,000 रुपयापर्यंत गेलाय का, या माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना छापील उत्तरामध्ये सभापती महोदय हे खरे नाही असं एवढंच फक्त लिहिलेलं आहे. त्याला जोडून सभापती महोदय 3 नंबरचं उत्तर जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये शासन मान्य करते की 9,105 कोटी पर्यंत हा खर्च गेलेला आहे आणि त्याच्यामुळे हा आकड्यांचा खेळ चालवलाय का, या सभागृहाची गरिमा आहे. सभापती महोदय, आपण आपला अधिकार आहे, असे जे दिशाभूल करणारे अधिकारी आहेत ज्यांनी या पद्धतीचं उत्तर दिलंय त्यांच्यावर आपण कारवाई करणार का? म्हणजे आम्हाला सदस्याला आम्ही जर या इकडे अभ्यास करून आम्ही जर कुठल्या गोष्टीची माहिती घेऊन या संदर्भात या इकडे प्रश्न मांडतोय, हे असे पद्धतीचे जे उत्तरं दिले जातात सभापती महोदय, याच्यामुळे माझा मुळात या उत्तरालाच खऱ्या अर्थाने सर्वप्रथम तर आक्षेप आहे. माझी आपल्याकडे मागणी आहे की आपल्या या उत्तराला जो पण अधिकारी जबाबदार असेल त्याच्यावरती कारवाई आपण करणार का, हा माझा सर्वात पहिला प्रश्न आहे सभापती महोदय. सभापती महोदय, माझा दुसरा प्रश्न, याच्यामध्ये जो हे 10,000 कोटीचा खर्च आहे तो आता 9,105 कोटी आपण लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये हे काम कधीपर्यंत पूर्ण होणार याचं एक टाइम बाउंड पिरियड आपण स्पेसिफाय करणार का? आणि आता हे 9,105 कोटी पर्यंत ऑलरेडी गेलेलं आहे असं आपण मान्य करताय, हे पूर्ण होईस तोपर्यंत अजून खर्च वाढणार, त्याच्यामुळे आपण एक टाइम बाउंड पिरियड मध्ये हे पूर्ण करण्यासंदर्भातलं शासनाचं धोरण काय? माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, पहिला जो प्रश्न होता तर खऱ्या अर्थाने मुद्दा होता की गेल्या 30 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असलेला सदर महामार्ग, सभापती महोदय, तो पहिलेचा जो रस्ता आहे तो साधारणपणे 5.5 मीटर आणि 7 मीटर रुंदीचा तो रस्ता आहे. आताचा जो काही नवीन आपण रस्ता प्रस्तावित केलेला आहे, पूर्वीचा एक्झिस्टिंग 5.5-7 मीटरचा रस्ता आता आपण त्या ठिकाणी 4 लेनचा करायला घेतलेला आहे. म्हणजे जुन्या रस्त्याचा आणि त्याचं रुंदीकरण, कॉन्क्रिटीकरण आता हे अशा पद्धतीने प्रस्तावित केलेलं आहे. त्याच्यामुळे पहिल्या रकमेमध्ये वाढ एवढी झाली असं आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे म्हणता येणार नाही. अर्थात आताच्या घडीला जी काही सद्यस्थिती आहे, हा जो काही सागरी महामार्ग आहे रेवस ते रेडी 523 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि एकूण त्याची किंमत 26,463 कोटी आहे. आत्ताच्या घडीला 5.5 मीटर आणि 7 मीटर रुंदीचा जो रस्ता आहे तो साधारणपणे 4 लेन मध्ये कॉन्क्रिटीकरणाच्या माध्यमातून करणं असं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. याचं 2 टप्प्यामध्ये सभापती महोदय नियोजन करण्यात आलेले. पहिल्या टप्प्यामध्ये साधारणपणे 9 पूल त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. त्यांची किंमत आहे 9,105 कोटी. रेवस कारंजा, रेवदंडा, आगरदंडा, बानकोट, केळशी, दाभोळ, जयगड, काळबादेवी आणि कुणकेश्वर या 9 ठिकाणी हे पूल त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. या 9 पुलांच्या पैकी 5 पुलाच्या वर्क ऑर्डर इश्यू करण्यात आलेले आहेत. 2 पुलांच्या संदर्भातले LY इश्यू करण्यात आलेले आहेत आणि दाभोळ आणि काळबादेवी या पुलांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी काही तांत्रिक बाबी आहेत, तर त्याच्यात मार्गक्रमण त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून जे काही रस्ते आपण प्रस्तावित केलेले आहेत त्याच्यामध्ये 17,357 कोटी त्या प्रकल्पाच्या साठी त्या ठिकाणी लागणार आहेत. पुलांच्या भूसंपादनाची प्रक्रिया म्हणजे जे दोन्ही बाजूचे अप्रोचेस वगैरे त्याची आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. साधारणपणे रायगड जिल्ह्यातले 26, रत्नागिरी जिल्ह्यातले 36 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 31 पर्यटन स्थळ जोडण्याच्या साठी पण अप्रोच रोडची त्या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याचाही अभ्यास त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. निरंजन. सभापती महोदय,
कोकणाच्या पर्यटनासाठी हा सागरी महामार्ग अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे मी मगाशी विचारल्याप्रमाणे खरं तर मंत्री महोदयांनी याच्यामध्ये कुठल्या पुलाचे किती काम चालू आहे याच्या संदर्भातली माहिती जरी दिली तरी एक टाइम बाउंड पिरियड मध्ये आपण हा काम करण्याच्या संदर्भातली भूमिका ही शासनाची आहे का? आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना मी सुरुवातीलाच विचारलं होतं की हे खरं नाही, याचं थोडक्यात बोलताना त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये मी प्रश्न विचारला होता 30 वर्षापासून प्रलंबित आहे का, तर त्याचं ते म्हटले खरं नाही. पण मी त्याच्याबरोबर हे पण विचारलं होतं की 2000 कोटीचं 10,000 कोटी झालं का? आताच आपण सांगितलं की रकमेमध्ये वाढ झाली आहे. मग याच्या संदर्भातली भूमिका आपण उत्तर देताना सुस्पष्ट का नाही दिली, मग फक्त एका वाक्यात का उत्तर दिलं? आणि त्याच्यामुळे ही वारंवार सभापती महोदय जे होते त्याच्याबद्दलच माझा आक्षेप आहे. याच्यामध्ये माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण एक टाइम बाउंड पिरियड मध्ये आपण एक कालबाह्य पद्धतीमध्ये हे किती वेळात पूर्ण करणार याची भूमिका शासन आम्हाला देईल का? की साधारणपणे आम्ही या 2 वर्षात पूर्ण करू, 3 वर्षात पूर्ण करू, कारण कॉस्ट सातत्याने वाढते. आपणच आता सांगितलं की कॉस्ट परत अजून वाढली, म्हणजे 10,000 आपण मला वाटतं आता 17,000 म्हटलं काहीतरी. तर त्याच्यामुळे हे जे पैसे आहेत हे वाढत जाणार आणि त्याच्याहून जास्त महत्वाचं सभापती महोदय हे पर्यटनासाठी कोकणासाठी अतिशय महत्वाचा हा रस्ता आहे. माझी माननीय मंत्री महोदयांना सभापती महोदयांच्या माध्यमाने विनंती आहे की याच्यामध्ये टाइम बाउंड पिरियड आपण स्पेसिफाय करावा. सभापती सभापती अधिकाऱ्यांवरती कारवाई. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी सभापती महोदय दिलेलं आहे की तो मूळ जो रस्ता होता तर तो किती दिवसात पूर्ण होणार रस्ता तो होता आणि त्याचा आता सागरी महामार्गामध्ये म्हणजे हा नवीन झालेला आहे त्या ठिकाणी करायला घेतलेला आहे. आणि मी आपल्याला माहिती दिली की 2 टप्प्यात 2 फेज मध्ये या रस्त्याचा पहिल्या टप्प्यामध्ये पूल त्याचं काय स्टेटस आहे ते पण मी माहिती दिली. रस्त्यांच्या संदर्भातलं भूसंपादनाचं पण प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे आणि निश्चितपणे कालबद्ध पद्धतीने, कारण शेवटी कोकणच्या विकासाच्या दृष्टिकोनात हा रस्ता त्या ठिकाणी निश्चितपणे महत्वाचा आहे. त्याच्यासोबतच आता नवीन पण जी काही मागणी करण्यात आलेली की पर्यटन स्थळांना जोडणं, तर त्याचाही अभ्यास करून हे सर्व कामं लवकरात लवकर मार्गी लागतील या दृष्टिकोनात MSRDCच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. श्रीकांत भारती महोदय, माननीय निरंजनजींनी जे दोन्ही प्रश्न विचारले त्या दोन्ही प्रश्नात अत्यंत स्पेसिफिक आणि दोन्ही प्रश्नाची उत्तर मिळाली नाही आहेत. ज्या पद्धतीने अधिकारी लिहितात तिथेच कन्फ्युजन आहे. तर माननीय मंत्री महोदयांना माझा आग्रह आहे की या विषयात स्पेसिफिक काय करणार, आणि माननीय मंत्री महोदयांनी दोन्ही वेळ उत्तर देताना म्हटलं की आम्ही कालबद्ध करणार. कालबद्ध याचा अर्थ तुम्हाला स्पेसिफिक सांगावं लागणार आहे की इतक्या महिन्यात करू, इतक्या वर्षात करू. आणि 30 वर्षापासून जर एखादा प्रोजेक्ट या पद्धतीने रखडत असेल आणि अख्खा कोकण त्याच्याशी डिपेंडंट असेल तर माझी विनंती मंत्री महोदयांना आहे की आता यासाठी सुद्धा आपण अधिकाऱ्यांना विचारणार आहोत का? हे सर्वोच्च सभागृह आहे की या कालावधीपर्यंत आम्ही हे प्रोजेक्ट पूर्ण करू. हे 100% मंत्री महोदयांनी सांगितलं पाहिजे. ते सांगणार आहेत का असा माझा प्रश्न आहे. माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, रेवस ते रेडी हा 523 किलोमीटरचा रस्ता आहे. मी उत्तरामध्ये सांगितलं की एक्झिस्टिंग तो 5.5 मीटर आणि 7 मीटरचा आहे की ज्याला आता आपण 4 लेन मध्ये कॉन्क्रिटीकरणाच्या माध्यमातून करायला घेतलेला आहे. मी स्पष्टपणे सांगितलं की त्याच्यावर साधारणतः 9 पूल येतात. त्या 9 पुलांच्या पैकी पण सर्व पुलांचं मी डिटेल आपल्या समोर ठेवलं. साधारणपणे 3 वर्षामध्ये हे पूल पूर्ण करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्या पद्धतीने त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यासोबतच रस्त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये जिथे 4 लेन, काही ठिकाणी 2 लेन, तर त्या ठिकाणचं भूसंपादन त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि साधारणतः येणाऱ्या 3 वर्षामध्ये हा रस्ता पूर्ण करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मला वाटतं आता प्रश्नात पुढे जाऊया. लास्ट माझा प्रश्नाचं उत्तर देत असताना सभापती महोदय, माझी मंत्री महोदयांना एकच विनंती आहे, आपण ज्याने हे उत्तर दिले आहे ज्या डिपार्टमेंट मधनं त्या संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार हे आपण स्पष्ट करावं. आणि दुसरं, येणारा जो दुसरा अधिवेशन आहे
जून जुलैमध्ये, त्याच्यामध्ये आपण सप्लिमेंटरी मध्ये याचं आपण आणणार का? माननीय मंत्री महोदय, सभापती महोदय, मी वारंवार सांगतोय की आताचा जो एक्झिस्टिंग रोड आहे तो 5.5 मीटर आणि 7 मीटर रुंदीचा आहे आणि आता आपण जे काम करायला घेतोय ते 4 लेन नवीन करायला घेतो आहोत. त्याच्यामुळे पहिल्या 22 त्याला आता आपल्याला जोडता येणार नाही. हा नवीन ग्रीनफील्ड महामार्ग आपण त्या ठिकाणी करायला घेतलेला आहे. म्हणून 30 वर्षापूर्वीचा जे काही प्रस्ताव असेल त्याच्याशी याला जोडता येणार नाही. कोणाला बिलकुल पाठीशी घालण्याचा काही विषय येत नाही. तरी पण आपलं जे काही आणखी काही सूचना असतील तर या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊ.